नमस्कार मित्रांनो, आपण कालचा जो भाग पाहिला तो म्हणजे गुरु आणि सद्गुरू याच्यामधला फरक पाहिला, बरोबर आहे. त्याच्यानंतर आत्ताचा जो काही भाग पाहणार आहोत तो म्हणजे गुरु दत्तात्रेय यांचे जे 24 गुरु सांगितले गुरु दत्तात्रेयांनी, ते नेमकं काय आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु आपणा सर्वांना या गुरु दत्तात्रेयांच्या 24 गुरुचं वर्णन लक्षात येईल. एकदा काय झालं की गुरु दत्तात्रेय एका राजाच्या दरबारामध्ये गेले, कारण त्या राजानं बोलवलं होतं आणि राजानं विचारलं, गुरु महाराज तुम्ही आत्तापर्यंत किती गुरु केलेले आहेत. त्यावेळेस गुरु दत्तात्रेयांनी सांगितलं, मला कुठल्या गुरु करण्याची गरज पडली नाही. मी माझे जे गुरु आहेत ते म्हणजेच भगवान शिव हे माझे गुरु आहे, परंतु त्यांच्याबरोबर मी 24 प्रकारच्या गुरुचा अनुभव घेतला आणि त्यांच्याकडून मी माझी गुरूंची अनुग्रह घेत गेलो, त्यांचं प्रत्येकाचा अनुकरण करत गेलो आणि त्या अनुकरणामुळं माझे ते 24 प्रकारचे गुरु झाले. प्रथमतः राजाला सांगितलं की हे राजा, मी तुला प्रथमतः माझ्या गुरुचं म्हणजे नावं सांगतो आणि मी त्यांच्याकडून काय घेतलं त्याचं वर्णन मी तुला करून सांगतो. प्रथमतः म्हणजे पृथ्वी, दुसरं जल, अग्नी, वायू, आकाश, चंद्र, सूर्य, कबूतर, त्यानंतर अजगर, समुद्र, पतंग, त्यानंतर जे आहे ते म्हणजे भ्रमर म्हणजे भुंगा, मधुमक्खी, गज, मृग, मीन, पिंगला वेशा, कुरकर पक्षी, बालक, कुमारी कन्या, सर्प आणि त्यानंतर बाण बनवणारा शर्कत, मकडी आणि शेवटला सांगितलं तो म्हणजे भृंगी नावाचा भुंगा. अशा प्रकारे. तर प्रथमतः पृथ्वी, बघ राजा, मी पृथ्वीकडून क्षमा आणि परोपकार हे 2 प्रकारचे गुण घेतले. क्षमा आणि पृथ्वीला आपण किती जरी खोदलं, काही जरी केलं तरी पण ती कुठल्याही प्रकारचा रिॲक्ट करत नाही आणि ती आपल्याला क्षमा करते, आपल्यासाठी अन्न तयार करते, झाडा फुलांना उगवते, परंतु ती कुणावरही कसल्याही प्रकारचं म्हणजे किती जरी तिला त्रास दिला तरी पण त्यामधून ती कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही, क्षमा करते आणि परोपकार करण्याची गुण हे मी पृथ्वीकडून घेतले. जल म्हणजे पाणी कधी जरी पाहिलं तुम्ही तरी पाणी स्वच्छ असतं आणि त्याच्यामध्ये मधुरता असते आणि मधुरता आणि स्वच्छता अशा प्रकारचे 2 गुण मी पाण्यापासून घेतले. तिसरं अग्नी म्हणजे अग्निपात्रामध्ये जेवढं आपण इंधन टाकू तेवढ्या प्रकारचा, तशा प्रकारचा आकार, तेवढ्याच प्रकारचा असणारा जाळाचा आकार ते अग्नी स्वीकार करत असतो, तशा प्रकारचा आकार संग्रह करत असतो. आणि तशाच प्रकारे म्हणजे एका साधूनं अन्नाचा संग्रह करू नये, अन्न कुठं साठून ठेवू नये, जेवढं आपल्या आत्ता पोटाला लागतं तेवढं घेण्याचं काम हे एका साधूनं करावं. म्हणून अग्नीकडून मी या 2 गुणाचं म्हणजेच संग्रह न करणे या गुणाचं गुण घेतला, त्यामुळं मी अग्नीला पण माझा गुरु मानतो. तिसरं वायू हा निरंतर एका ठिकाणावरून न थांबता निरंतर वाहत असतो. तो कुठल्याही प्रकारे वायू थांबत नाही, कंटिन्यू आपल्या वेगानं तो वाहत असतो. तशाच प्रकारे मी वायूकडून म्हणजे एका साधूनं एका ठिकाणी कधीच थांबू नाही, त्यानं कंटिन्यू भ्रमर करत राहावं, तीर्थयात्रा करत राहावं, एका ठिकाणी थांबू नये. हा जो गुण आहे तो मी वायूकडून घेतला, म्हणून वायूला सुद्धा मी माझा गुरु मानलं.
तिसरं आकाश. आकाश एवढा असंख्य अशा प्रकारे व्यापक अशा प्रकारे व्यापलेलं आहे, परंतु आकाशामध्ये सूर्य आहे, चंद्र आहे, तारांगणा आहे, भरपूर अशा प्रकारचे ढग आहेत, ते पाण्यानं भरून येतात जातात, परंतु आकाश या सर्व गोष्टीशी व्यापक नाही किंवा त्यांच्यामध्ये तो विलीन झालेला नाही. तशाच प्रकारे प्रत्येक मानवाचा आत्मा हा या सर्व इंद्रियाशी एकरूप आहे, सर्व गोष्टीशी शरीराशी एकरूप आहे, पण आत्मा अलिप्त आहे, या सगळ्यापासून विमुक्त आहे. तशाच प्रकारे आकाशाकडून मी या आत्मा हा मानवी शरीरापासून विमुक्त आहे हे गुण मी आकाशाकडून शिकलो आणि त्यासाठी मी आकाशाला माझं गुरु मानलं. त्यानंतर चंद्र. चंद्र चंद्र हा सर्व काल एकसारखा असतो, परंतु ज्या वेळेस चंद्रावर पृथ्वीची सावली पडते त्यावेळेस तो आपल्याला अर्धकोरीमध्ये दिसतो, परंतु तो त्याच्यामध्ये चंद्रामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही, तो आहे तसाच असतो. तशा प्रकारे ते गुण मी चंद्राकडून घेतला. सरळता राहणे, एकसारखे राहणे हे गुण मी चंद्राकडून घेतलं, म्हणून चंद्राला पण मी माझा गुरु मानलं. त्यानंतर सूर्य. सूर्य बघा, सूर्याच्या प्रकाशानुसार सूर्य जमिनीच्या आतमधील पृथ्वी तलामधील पाणी खेचून घेतो आणि ते आकाशामध्ये गेल्यानंतर ढगात रूपांतर होतं आणि परत पावसानुसार परत हे होतं. जसं फक्त ही क्रिया घडून येते, परंतु त्यामध्ये तो विलिप्त राहत नाही. सूर्य आहे तसा स्वच्छ परत आहे त्या स्थितीत असतो, म्हणजे त्याचा याच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. तशाच प्रकारे आपल्या शरीरावर, आपल्या आत्म्यावर या बाकी भौतिक जगाचा कुठलाही परिणाम करून न घेण्याचं काम आत्मा करत असतो, म्हणून मी सूर्याला पण माझा गुरु मानलं. त्यानंतर कबूतर. कबूतर बघा, सगळ्या पक्ष्यामध्ये, प्राण्यांमध्ये सगळ्यात स्नेह करणारं जे म्हणजे प्रेम करणारं, एकमेकाशी एकरूपता राखणारं जर कोणी असेल तर कबूतर आहे. आणि राजा कबुतराला एकदा काय झालं की एक शिकारी त्याला पकडण्यासाठी आला. त्या कबुतराची मुलं होती आणि मुलं असणं छोटे छोटे पिल्लं होती. ते पिल्लं त्या पक्ष्याच्या जाळ्यात, त्या शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकली गेली आणि मग स्नेहापोटी त्या कबुतरणीच्या डोक्यात आलं की यार, आता जर माझं परिपूर्ण ज्याची मुलं मरण पावतात त्यानं जगण्यात काही अर्थ नाही, म्हणून आपणही मरावं. म्हणून त्यांनी सुद्धा त्या त्या कबुतरीनं याच्यामध्ये त्या जाळ्यामध्ये उडी घातली आणि तिचाही प्राण गेला. त्यानंतर जो कबूतर आला त्यानंही पाहिलं की नाही, हे जर असं होत असेल तर आपणही जगण्यात काही अर्थ नाही. माझं पूर्ण घर उद्ध्वस्त झालेलं आहे, माझा पूर्ण परिवार उद्ध्वस्त झालेला आहे, मग माझ्या जगण्यात काय अर्थ आहे. हे ज्यावेळेस त्यानं पाहिलं त्यावेळेस त्यानं सुद्धा त्याच्यामध्ये उडी घातली. परिणामी स्नेहापोटी, प्रेमापोटी आपण एका म्हणजे आपलंसं करण्याच्या पोटी परिपूर्ण आपल्या स्नेहाने कुटुंबातला उद्ध्वस्त करून घेतलं, म्हणजे तो त्याच्या जीवनाचं सार्थ काय हे ठरू शकत नाही. हे ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं, म्हणून मी कबुतराला पण माझा गुरु करून घेतलं. त्यानंतर सांगितलं जे 9वा प्रकार आहे ते 9वा गुरु म्हणजे अजगर होय. अजगर बघा, म्हणजे अजगर एका जागी पडून राहत असताना तो भगवंतावर सोडून देतो की जे काही अन्न मला पडल्या जागेवर जे मिळेल त्यात मी समाधानी आहे. तशाच प्रकारे एका साधूनं जे काही मिळेल भिक्षेपोटी किंवा ज्या ठिकाणी ज्या वेळेला जे काही मिळेल त्याच्यात समाधान मानून आपण जीवन जगायचं असतं. हे गुण मी अजगराकडून शिकलो आणि त्यानंतर त्याला पण माझा गुरु करून घेतलं. त्याच्यानंतर सांगितलं समुद्रामध्ये अनेक नद्या येतात, विलीन होतात, परंतु तो त्याची मर्यादा सोडत नाही किंवा उफाळून जात नाही किंवा तो पाण्याच्या त्या वेगामध्ये तो आहे तिथं स्थिर राहतो. म्हणजे मनाला स्थिर करण्याचं काम हे समुद्राकडून शिकावं, कारण मर्यादा पुरुषोत्तम ज्याला म्हटलं जातं प्रभू रामचंद्रांना, तसंच मर्यादेत तेवढ्या सांगितलेल्या प्रकारात तेवढ्याच स्थितीत आपण राहणं, भगवंतानं नेमून दिलेल्या तशा प्रकारचा मला तो गुण आवडला आणि मी समुद्राला पण माझा गुरु करून घेतलं. त्यानंतर सांगितलं पतंग.
पतंग बघा, पतंग जर म्हटलं, पतंगाचा जर विषय आला तर पतंगामध्ये काय होतं, आपले जे शरीर आहे हे 5 तत्वानं बनलेलं आहे. आकाश, वायू, जल, पृथ्वी आणि अग्नी. आता यामध्ये जर पाहिलं तर आकाशामध्ये शब्द म्हणजेच आपली जीवा, शब्द म्हणजे अ, वाचा वाचा हा गुण तिथं होतो. वायू म्हणजे स्पर्श, म्हणजे स्पर्श केल्यानंतर आपल्याला आपली त्वचा जे आहे ती सांगते. त्यानंतर जल म्हणजे रस रस म्हणजे जीभ जीभ त्या आणि पृथ्वी म्हणजे गंध म्हणजे नाक, आणि स्पर्श आवाज, शब्द म्हणजे कान, आकाश म्हणजे कान, वायू म्हणजे स्पर्श त्वचा, आणि त्यानंतर जल रस जीवा, आणि पृथ्वी गंध नाक. या प्रकारचं जे आपल्या मनामध्ये आलं, या 5 तत्वाला ज्यानं एकाग्र केलं तो शांत होतो. परंतु त्यावेळेला त्या पतंगाच्या डोक्यात येतं की याचा कुठल्याही प्रकारचा त्या पतंगाला स्पर्श नसल्या कारणानं तो पतंग दिव्याचा ज्योत पाहिल्याबरोबर त्या दिव्यावर झडप घालतो, आणि झडप घातल्यामुळे त्याचा जीवही जातो. तशा प्रकारे ते गुण मी माझ्याकडे या सर्व पाच तत्वाच्या 5 गोष्टी असल्या कारणानं मी त्या माझा जीव न घालता, कशावर झडप न घालता, कशाशी आकर्षित न होता मी फक्त एकरूप राहिलो, आणि हा गुण पण मी त्या पतंगाकडून घेतला. त्यामुळं त्याला पण माझा गुरु करून घेतलं असं दत्तगुरु सांगतात. त्यानंतर 12वा जो आहे तो म्हणजे भ्रमर नावाचा जो काही एक कीटक आहे, तो या फुलावरून त्या फुलावर, म्हणजे फुलपाखरू, थोडक्यात भ्रमर म्हणजे फुलपाखरू, या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून त्या फुलावर तो सतत भ्रमण करत राहत असतो आणि त्या फुलातला रस जमा करण्याचं काम करत असतो. परंतु तसंच आपण आपल्या संसारामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती न ठेवता आपण सगळ्याचा स्वाद घ्यावा, परंतु आपण त्याच्यामध्ये आसक्त होऊ नये, आणि आपण आपल्या ध्येयासाठी आपल्या सर्व इंद्रियाला ताब्यात ठेवून एक रूपानं आपण आपलं ध्येय साध्य करावं. हे काम मी त्या भ्रमराकडून शिकलो, म्हणून त्या भ्रमराला पण मी माझा गुरु करून घेतलं असं गुरु दत्तात्रेय राजाला सांगत असतात. त्यानंतर 13वी म्हणजे मधुमक्खी, म्हणजेच मधमाशी बघा काय करते की भरपूर असा मध एकत्र जमा करते, भरपूर असं कष्ट करून एका जागेवर मध जमा करते, परंतु त्या मधाचा उपभोग दुसराच येऊन कुणीतरी घेतो. त्या पायी तो दुसरा ज्यावेळेस त्या मधाचा उपभोग घेतो त्यावेळेस तिला स्वतःचा प्राण द्यावा लागतो. म्हणजे आपण जे काही समजा आपल्या आपत्यांसाठी, याच्यासाठी जे काही आपण धन जमा करणार आहोत, त्या धनाचा उपभोग आपल्याला न होता तो इतरांना होतो, आणि त्या धनापायी कुणाचे ना कुणाचे तरी खून होतात, कुणाचा ना कुणाचा तरी जीव जातो. हे ज्यावेळेस मला त्या मधुमक्खीमध्ये लक्षात आलं त्यावेळेस तो पण गुण मी माझ्यामध्ये आत्मसात केला, आणि मधुमक्खीला पण माझा गुरु करून घेतलं. त्यानंतर सांगितलं 14वा तो म्हणजे गज. ज्यावेळेस कामातूर झालेला हत्ती एका कागदाच्या बनवलेल्या हत्तीनीवर झडप घालतो त्यावेळेस तो एका खड्ड्यात पडतो आणि त्याचा जीव जातो. तशा स्वरूपानं आपण काम, वासना, मद मत्सर या गोष्टीपासून अलिप्त राहण्यासाठी आपण परिपूर्णता, मन एक साथ केलं पाहिजे, निश्चय केला पाहिजे की नको, आणि तो कामातूर हत्ती जसा असंख्य सुळांना, अंकुशांना मारून घेतो आयुष्यभर, तशा प्रकारे आपण काम वासनेशी एकरूप झाल्यानंतर आयुष्यभर आपण ते दुःख भोगत असतो. त्यासाठी मी गज याच्याकडून सुद्धा तो गुण घेतला आणि त्याला पण माझा गुरु करून घेतलं. त्यानंतर मृग म्हणजे हरण बघा, रागाच्या अनावर होऊन ते काय करतं, उड्या मारतं, आणि उड्या मारत असताना अचानक त्या शिकाऱ्याच्या जाळीत अडकलं जातं आणि जीवाला मुक्त. म्हणून आपण आपल्या रागावर कंट्रोल करावा. हा जो गुण आहे तो पण मी हरणाकडून घेतला, आणि अशा प्रकारे
मी त्याला पण माझं गुरु करून घेतलं, असं गुरु दत्तात्रेय राजाला सांगत असतात. त्यानंतर मीन. मीन बघा, म्हणजे माशामध्ये काय होतं, आपण ज्या आपल्या जीवनामध्ये जे आसक्ती निर्माण करतो, म्हणजे आपल्याला काहीतरी मिळावं, आपल्याला काहीतरी भेटलं पाहिजे, आपण कशाच्या तरी आशेपोटी आपण ते काम करत असतो. तसं एखादा जो मासे मारणारा जो शिकारी आहे, तो काय करतो की त्याच्याकडे तो काटा असतो आणि त्या काट्याला कुठलं तरी खाद्यपदार्थ त्याला लटकवतो आणि ते त्या माशाच्या याच्यामध्ये सोडतो, पाण्यामध्ये सोडतो. त्यावेळेस माशाला वाटतं ते खाद्य मला खायला आलेलं आहे, म्हणून तो ज्यावेळेस त्या खाद्यावर तुटून पडतो, त्यावेळेस तो जो काटा आहे, तो काटा त्याच्या बरोबर घशामध्ये अडकला जातो, परिणामी त्याच्या तोंडात अडकला जातो, परिणामी तो मासा पकडला जातो आणि आपल्या जीवाशी जातो. तो गुण ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं, त्यावेळेस त्या माशाकडून तो गुण सुद्धा मी घेतला, की मी अशा कुठल्याही गोष्टीत म्हणजे आशेला बळी पडणार नाही आणि आशेला बळी पडण्यासाठी त्या माशाचा तो गुण मी माझ्यामध्ये आत्मसात केला आणि त्याला पण माझा गुरु करून घेतलं. त्यानंतर पिंगला नावाची वेश्या. निराशा काय असते, निराशा जीवनामध्ये ती पिंगला वेश्या काय करायची की दिवसभर सुंदर असा मेकअप करून किंवा शृंगार करून ती बसायची, तिच्याकडे येणाऱ्या गिरायकाची वाट पाहत, आणि ते गिराईक न आल्यामुळं ती दिवस संध्याकाळी निराश व्हायची. आणि असं ज्यावेळेस तिच्या डोक्यात यायचं की अरे आपण हे आपल्याला काहीच भेटलेलं नाही, म्हणजे आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट करतो आणि ती न भेटल्यामुळे ज्यावेळेस निराश होतो, ती स्थिती त्या पिंगला वेश्याची होती. आणि तिला ते लक्षात आलं त्यावेळेला हा जो निराशेचा गुण आहे, म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचं काम होऊ अगर ना होऊ, आपण निराश न होणे, म्हणजे आपल्या आपल्या त्या गुणाला निरार्थक न ठरवणे, असं जर केलं तर आपलं जीवन सुंदर होतं. म्हणून तो गुण मी त्या पिंगला वेश्याकडून घेतला, म्हणून तिला पण माझा गुरु बनवून घेतलं, असं गुरु दत्तात्रेय सांगतात. त्यानंतर कुरूर नावाचा पक्षी बघा, एका झाडावर शांत शांतीत बसलेला असतो. त्याला एकदा खायला भेटलं, एकदा हे झालं की तो एवढं सुखामध्ये शांत पडून राहत असतो की तो त्या कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही की आपल्याला परत काय भेटल ना भेटल किंवा आपल्याला काय करायचं. असा तो कुरूर नावाचा पक्षी असतो. आणि त्या कुरूर पक्षाकडून मी परम शांती काय असते, जीवन कसं शांत जगावं, हे गुण त्या कुरूर पक्षाकडून घेतलं आणि त्याच्यामुळे माझ्या मनाची शांतता लाभली, मन शांत झालं. हे मी त्या कुरूर पक्षाकडून शिकलं, म्हणून त्याला पण माझा गुरु करून घेतलं, असं गुरु दत्तात्रेय सांगतात. त्यानंतर 19वा जो गुण आहे तो म्हणजे बाल्य अवस्थेमध्ये जो बाळ असतं, त्या बाळाला ज्यावेळेस भूक लागते त्यावेळेस ते बाळ आरडाओरडा करायला, रडायला लागते, परंतु त्या बाळाला ज्यावेळेस दूध पाजलं जातं, दूध पाजल्यानंतर ते बाळ शांत झोपून जातं. म्हणजे तो जो गुण आहे, म्हणजे मी माझ्या शरीरामध्ये मला भूक लागलेली असू अथवा नसो, मला काही भेटू अगर ना भेटू, मी त्या बाळाप्रमाणे शांत राहण्याचं, शांतता प्रस्थापित करण्याचं काम त्या बाळाकडून शिकलो. म्हणून मी त्या बाळाला पण गुरु करून घेतलं, त्या बालकाला पण गुरु करून घेतलं. त्यानंतर 20वा जो प्रकार आहे तो म्हणजे कुमारी कन्या. बघा, कुमारी कन्या, एका गावामध्ये एकच कुमारी कन्या राहत होती. तिच्या हातामध्ये बांगड्या होत्या, परंतु तिला गावातील लोक त्रास द्यायचे. तिच्यानंतर लक्षात आलं की मी एकटी आहे म्हणून मला लोक त्रास देतात, म्हणून तिनं काय केलं, प्रथमतः थोड्या बांगड्या काढल्या. त्यानंतर तिच्या तरी पण बांगड्यांचा आवाज येऊ लागला. त्याच्यानंतर तिनं काय केलं की एक 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 करत सगळ्या बांगड्या काढून टाकल्या आणि ती एकही बांगडी हातात ठेवली नाही. परिणामी त्या जागी शांतता लाभली, तिचा आवाज कुणाकडे गेला नाही. म्हणजे लोकांना असं वाटलं की इथं कुणीच राहत नाही. म्हणून एका साधूनं शांत राहण्यासाठी एकांतात राहावं, म्हणजे तिथं कुणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा कुणीही तुम्ही एकांतात असल्यामुळे तुम्ही तुमच्या मनाला प्रसन्न करून घ्याल, तुमच्या आत्म्यामध्ये आत्मसात करण्याचं काम कराल. म्हणून मी हा गुण पण त्या कुमारी कन्येकडून घेतला आणि तिला पण माझा गुरु करून घेतलं, असं गुरु दत्तात्रेय सांगतात. त्यानंतर सर्प पहा,
सर्प कधीच घर बांधत नाही. आपल्याकडे जुनं एक म्हण आहे, आयत्या बिळात नागोबा. म्हणजे तशा प्रकारे आयतं जे काही असेल घर, त्या घरामध्ये तो राहण्याचं काम करतो, आयत्या बिळामध्ये घुसण्याचं काम करतो. तशाच प्रकारे एखाद्या साधूनं कुठलंही घर बांधू नये किंवा त्या घरामध्ये राहू नये. त्याला ऑटोमॅटिक त्या साधूला त्याच्या याच्यानुसार त्याला मठ मंदिर अशा प्रकारचं स्थान मिळत असतं. म्हणून साधून कधीही घर बांधू नये. म्हणून ते सर्पाकडून मी हाही पण गुण घेतला आणि मी त्याला पण माझा गुरु बनून करून घेतलं. त्यानंतर शरकत. शरकत म्हणजे बघा, बाण वगैरे भाले तयार करणारा जो कारागीर असतो, तो काय झालं की बाण भाले तयार करणारा जो कारागीर असतो तो एवढा एकटक्का असतो. एकदा काय झालं, तो बाण करत असताना त्याच्या समोर राजाची मिरवणूक गेली. त्याला त्याच्याकडे काहीच लक्षात नाही आलं. पाठीमागून एक सैनिक आला आणि त्याने विचारलं, राजा या रस्त्याने गेले का? त्याने सांगितलं, मी पाहिलंच नाही. म्हणजे त्याचा परिणाम असा की तो बाण सरळ करण्याच्या आणि तो बाण बनवण्याच्या क्रियेमध्ये तो इतका तल्लीन झालेला होता की प्रत्यक्षात त्याच्याजवळ कोण आलं गेलं याचं कुठलंही भान त्याला राहिलेलं नव्हतं. तशा प्रकारे आपलं मन हे भगवंतामध्ये अशा प्रकारे लीन करा की जेणेकरून आपल्या जवळून कोणी आलं गेलं, काय झालं तरी ते कळलं नाही पाहिजे किंवा त्याचा कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्याचा भास झाला नाही पाहिजे. एवढं मन तल्लीन करण्याचं काम मी त्या शरकत म्हणजे तो भाला बाण बनवणाऱ्याकडून मी शिकलो आणि त्याला पण माझा गुरु करून घेतलं. त्यानंतर मकडी. मकडी बघा, मकडी ज्यावेळेस जाळं तयार करते, हर एक ठिकाणी जाळं तयार करते, परंतु ते जाळं टिकत नाही. मग ते कुणीतरी येतं आणि ते जाळं मोडतं. परिणामी त्या जाळं ज्यावेळेस मोडतं त्यावेळेस त्याच्याबरोबर ती मकडी पण मिली जाते. म्हणून आपण एका साधूनं कुठल्याही प्रकारच्या जाळ्यात अडकण्याचा प्रयत्न करू नये. त्यानं त्यापासून लांब राहावं आणि मग आपल्या जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही किंवा आपल्या अध्यात्मामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अध्यात्म करत असताना मकडीचं उदाहरण हे असं आहे की तुम्ही विषय वासनांच्या आहारी ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुम्ही जाळं बनवत असता, असं गुरु दत्तात्रयांना सांगायचं आहे. म्हणून मी त्या मकडीला पण विषय वासनेपासून लांब गेलो आणि त्या मकडीला पण माझा गुरु बनवून घेतलं आणि मी तिचे पण गुण माझ्यामध्ये आत्मसात केले. त्यानंतर भृंगी म्हणजे भुंगा. भृंगी भृंगी नावाचा हा 24वा गुरु आहे. भृंगी म्हणजे तो ज्यावेळेस एकदा आपल्या शरीरामध्ये तो एकदा बसल्यानंतर तो जो त्या आवाज करतो, म्हणजे त्याचा जो आवाज येतो त्या आवाजाच्या दिशेनं अनेक अनेक पशुपक्षी, अनेक प्रकारचे जे असणारे किडे कीटक त्याच्या जवळ येऊन थांबतात. परंतु तो त्या आवाजाच्या यानं सर्वांना आपल्याशी मोहित करून घेत असतो आणि आपलं असणारं भक्षण करत असतो. तशाच प्रकारे, कारण त्याचा तो आवाज एवढा गोड असतो आणि तो त्या आवाजाने अनेक किडे मकुडे त्याच्या जवळ येतात आणि परिणामी तो त्याचा हे करून त्याचा जो भोजन आहे तो करत असतो. म्हणजेच प्रत्येक साधून असं काही जगावं की आपल्यातल्या गुणांनी सर्व समाज आपल्याशी एकरूप व्हावं, आपल्या नावानं तो एकरूप व्हावं आणि त्या गुणासाठी आपला तो दरवळा सुटला पाहिजे, आपल्या गुणाची वाखणणी झाली पाहिजे आणि आपल्या गुणाचा तो वास आला पाहिजे. अशा प्रकारचं त्या साधून आपल्या स्वतःला बनावं, म्हणजे तो मोक्षाचा कारणीभूत असतो आणि गुरु त्याला म्हणतात. अशा प्रकारे आज आपण थोडा व्हिडिओ मोठा झाला, परंतु 24 प्रकारचे गुरु दत्तात्रयांनी जे गुरु सांगितले त्या गुरुचं विवरण आज आपण पाहिलं. अशा प्रकारे आज आपण झालेल्या सेवेस इथंच पूर्णविराम देऊ. मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. नमस्कार. रामकृष्ण हरी.